नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती पवार गटाची आणि पवार गटात सुद्धा घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची. ताज्या घटनाक्रमामध्ये वक्तव्य शरद पवार यांच्याकडून झालेलं आहे आणि निमित्त ठरलंय ते सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना शुभेच्छांचा पहिला पुष्पहार सुप्रिया सुळे यांना घालायला आवडेल असं ते विधान आहे. या संदर्भातली प्रतिक्रिया जेव्हा सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवार यांना विचारली गेली तेव्हा शरद पवारांनी म्हटलं की तसं करायला मिळणं हे स्वप्न आहे, कारण तसं काही होणारच नाही. याचा सोपा आणि दुसरा अर्थ असा निघतो की अजित पवार यांचं मुख्यमंत्रीपद हे दिवा स्वप्न आहे आणि तसं होणं नाही. या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चर्चेतला नवा मुद्दा मिळालाय. अजित पवार शरद पवारांची सावली म्हणून गेली अनेक वर्ष वावरत होते. मोठ्या झाडाच्या सावलीत लहान झाडं वाढू शकत नाहीत याची जाणीव झाल्याच्या नंतर अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. पुढचं पाऊल हे अजित पवारांचं भाजपच्या सोबत आहे आणि ते काही सुप्रिया गटाला पसंत पडलेलं नाही. इतिहासातले अनेक दाखले या निमित्तानं दिले जात आहेत आणि त्या निमित्तानं अजित पवारांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री संधी असतानाही होऊ दिलं गेलेलं नाही ही बाब वारंवार दादा गट अधोरेखित करतो आहे. या सगळ्या गोष्टी पवारांच्या घरातल्या जितक्या आहेत तितक्याच त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सुद्धा आहेत आणि म्हणूनच त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. 4ही वेळा त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. पूर्ण 5 वर्ष ते कधीच मुख्यमंत्रीपदी बसले नाहीत. पण तरीही महाराष्ट्राचं 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीनं आपल्या घरात आणि त्यात सुद्धा खास करून पवार आडनावाच्या आणखीन एका व्यक्तीला महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनायची संधी असताना का बनू दिलं गेलं नाही हा प्रश्न अनेक राजकीय विश्लेषकांना पडलेला आहे. त्याची वेगळी उत्तरं सातत्यानं देऊन आपण चुकलोच नाही असं सांगण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी पण आता संधी असताना राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद घेतलेलं नाही ही बाब दादा गट अधोरेखित करतोय. आणि त्यानिमित्तानं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेत मान्यवरांच्या सह प्रश्न उपस्थित होतो की दुसरा पवार मुख्यमंत्रीपदी बसलेला अर्थात दुसरा कोणी पवार मुख्यमंत्रीपदी बसलेला बघवत नाही का. आपल्यासोबत या चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत या चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक या नात्यानं प्राध्यापक मधुकर पाटील आहेत. ते कोल्हापुरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत सुप्रिया गटाचे कट्टर समर्थक आणि प्रवक्ता या नात्यानं विकासजी लवांडे आहेत. तर दादा गटाच्याकडून या चर्चेमध्ये आपल्यासोबत प्रवक्ता आणि प्रतिनिधी या नात्यानं उमेशजी पाटील आहेत. मान्यवरांचं आपल्या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या वक्तव्याच्या आधारावर ही चर्चा होतीये त्या बाबतीतली भूमिकाही लक्षात घेणं गरजेचं आहे. ते शरद पवारांचं वक्तव्य आपण पाहणार आहोत. हे शरद पवारांचं वक्तव्य आपल्या समोर आल्याच्या नंतर आपण चर्चेला पुढे नेऊया. साहेब, काल सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर. ठीक आहे ना. असं आहे की हे स्वप्न आहे, हे काही घडणारी गोष्ट नाही. साहेब, काल सुप्रियाताई बोलल्या की दादा जर 5 वर्ष मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालणारे मी असेल, कारण बहीण म्हणून माझ्यावर माझा हक्क जास्त आहे त्याच्यावर. ठीक आहे ना. असं आहे की हे स्वप्न आहे, हे काही घडणारी गोष्ट नाही. आपण चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येतोय. विकासजी लवांडे आपल्या सोबत आहेत. विकासजी, आपल्यासाठी 90 सेकंदाचा पूर्ण वेळ आहे. जे शरद पवारांच्याकडून बोललं गेलं त्याचा तुम्ही काय अर्थ काढता? माननीय शरद पवार साहेब अकोल्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. तो सुप्रियाताईंचा. जी विकासजी, बोलता बोलता आपला आवाज बंद झालाय. विकासजी, आपल्याला माझा आवाज ऐकायला येतोय. आपला कदाचित इंटरनेटच्या कनेक्शनचा प्रॉब्लेम दिसतोय.
पटकन तुम्ही जोडले जाच, मी या प्रश्नाच्या निमित्तानं आपल्यापर्यंत येईनच. मला पटकन मधुकर पाटील यांना विचारायचं होतं. मधुकर पाटील, तुम्ही याचं विश्लेषण कसं करता जेव्हा शरद पवार म्हणतात की मुख्यमंत्रीपदी बसलेल्या अजित पवारांच्या गळ्यात शुभेच्छांची माळ घालणं हे स्वप्नच राहील? नाही, मुळात सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर आपण आलेख पाहिला, सध्या ज्या पक्षाचं बहुमत असतं त्या पक्षाला आपण मुख्यमंत्री बनवतो. सध्या अजितदादा पवार साहेबांच्या सोबत राष्ट्रवादीतील 40 आमदार हे त्यांच्या सोबत आहेत आणि म्हणून त्या अनुषंगाने ते पवार साहेबांचं विधान असेल असं मला वाटतं. खरं तर देशाच्या राजकारणाचा थोडासा जर आपण इतिहास पाहिला तर ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्री पदाची किंवा पंतप्रधान पदाची आपण त्या वेळी संधी देत असतो. हा राजकीय संकेत आहे, याला काही अपवाद असू शकतील. आता तुम्ही जो पहिला प्रश्न उपस्थित केला की सुप्रियाताई सुळे असं म्हणाल्या की दादा मुख्यमंत्री झाले तर मी त्यांना बुके देईन, खरं तर एका बहिणीनं भावाविषयी व्यक्त केलेलं ते मत आहे असं मला वाटतं आणि त्यांची ती भावना असणं साहजिक आहे. राजकारणामध्ये मतभेद असू शकतात पण मनभेद असू शकत नाहीत, याचा उत्तम संदर्भ म्हणजे तो आदरणीय सुप्रियाताई पवार यांनी दिलेलं ते विश्लेषण किंवा ते विधान आहे असं मला वाटतं. बिलकुल. मधुकर पाटील, आपण आपल्या पद्धतीने या विश्लेषणाच्या निमित्तानं सहभागी झालात, धन्यवाद. मला पटकन विकासजी लवांडे यांच्यापर्यंत पोहोचायचं. विकासजी, आता माझा आवाज नीट येतोय आपल्याला? हो, येतोय. बिलकुल. मगाची आपली 90 सेकंद बाकी आहेत, आपण आपलं उत्तर सुरू करावं. मी प्रश्न आपल्याला असा उपस्थित केला होता की जेव्हा शरद पवार म्हणतात अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद हे स्वप्नच राहील, त्याचा अर्थ काय असतो? सॉरी, मी मध्ये डिस्कनेक्ट झालो इंटरनेट प्रॉब्लेम आल्यामुळे, जी, त्यामुळे डिस्कनेक्ट झालो. तर मुद्दा असा आहे की काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या महिलांचा जो बैठक होती, त्या बैठकीमध्ये आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताईंनी ते वक्तव्य केलं होतं की जर अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होणार असतील तर त्या वेळेस हार घालण्याचा पहिला मान माझा असेल आणि मी पहिला हार घालेल. याचं कारण असं की मागच्या आठवड्यामध्ये DCM 1 देवेंद्र फडणवीस असं बोलले की आम्ही अजितदादांना इंडिया टुडेच्या एका चॅनलमध्ये मुलाखतीत बोलले की अजितदादांना आम्ही 5 वर्षासाठी मुख्यमंत्री करणार आहोत आणि म्हणून त्या वक्तव्याचा धागा धरूनच आम्ही सगळे प्रवक्ते असेल किंवा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले सगळेजण देवेंद्र फडणवीसांच्या त्या विधानाचं स्वागत करतोय. आणि ती आमच्यासाठी काही दुःखाची गोष्ट नाही, ती आम्हाला आनंदाची गोष्ट राहील की भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही मुख्यमंत्री पदासाठी कदाचित लायक माणूस नसावा पुढच्या काळामध्ये. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षासाठी अजितदादांना मुख्यमंत्री करणार आहोत. कारण अजितदादांच्यावर 2012-11 पासून जे बेछूट आरोप आतापर्यंत केले गेले गेल्या 7-8 वर्षामध्ये ते देवेंद्र फडणवीसांनीच केलेले होते. अतिशय बदनामीकारक वक्तव्य कायम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या संदर्भात किंवा अजितदादांच्या संदर्भात केलेली असताना एवढे भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधानांनी सुद्धा केलेले आहेत. आणि या सगळ्या आरोपानंतर जर अजितदादा पुढचे 5 वर्ष मुख्यमंत्री भाजपातर्फे होणार असतील तर आम्हाला निश्चित त्याचा आनंद आहे आणि त्याचं स्वागत सुप्रियाताईंनी केलेलं आहे. आणि आज पवार साहेब जे त्याच्यावर बोललेत की पवार साहेबांना असं वाटतं की हे स्वप्न असू शकतं, हे काय वास्तव घडणारी घटना नाहीये. पवार साहेबांचा 60 वर्षाचा जो अनुभव आहे राजकारणातला, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला, त्या राजकारणाच्या त्यांच्या सगळ्या त्यांनी जे काही उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत राजकारणाचे, त्या अनुभवानुसार ते बोललेत की हे स्वप्न आहे म्हणून. बर, आपल्याला पूर्णपणे वेळ मिळाला, मी मध्ये आपल्याला थांबवलं नाही. आता या मुद्द्यावर आपल्याला पोहोचायचं आहे उमेश पाटील यांच्यापर्यंत. उमेश पाटील मगाशी दिसत होते, आता अचानक संपर्क त्यांचा तुटताना दिसतोय. उमेशजी, आपण जोडले गेलेले दिसत आहात, माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? जी. उमेशजी, जेव्हा शरद पवार असं म्हणतात की अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद हे स्वप्नच आहे आणि दुसऱ्या बाजूला दादा गटाचे प्रवक्ते विविध प्रकारच्या चर्चांमध्ये आमच्यासोबत सहभागी होत असताना सांगत असतात की अजित पवार हे कार्यक्षम आहेत आणि येत्या काळात ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, या दोन्ही गोष्टी कशा जोडून पाहायच्या? तुमच्या लेखी अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत? एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून आणि त्यापूर्वीपासून सुद्धा पवार साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, तेव्हा पक्षाच्या नसलेल्या महाराष्ट्रातल्या इतरही मराठी माणसांना पवार साहेब हे देशाचे पंतप्रधान व्हावेत असं वाटत होतं. आणि ते स्वप्न त्या ठिकाणी सत्यात येण्याची परिस्थिती वाटत का होती? कारण त्या योग्यतेचे, त्या क्षमतेचे ते कॅन्डिडेट होते म्हणून. तसंच अजितदादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला
आणि आजही जे सोबत दादांचे आले नाहीत त्यांनाही वाटतं राहतं की अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. आपला नेता त्या पदाच्या योग्यतेचा आहे किंवा नाही याचं जजमेंट जे आहे ते कार्यकर्ते तर करतच असतात. त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य जनता देखील हे राज्य चालवण्याची क्षमता त्या नेतृत्वामध्ये आहे किंवा नाही याचा एक मूल्यमापन आपापल्या स्तरावर करत असते. जसं हा देशाचं नेतृत्व करण्याची जी क्षमता उमेशजी आपण अत्यंत थेटच मुद्द्यावर आलात आणि त्यानिमित्तानं मला पटकन सांगा, अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद हे स्वप्न आहे, शरद पवारांचं पंतप्रधानपद हेही स्वप्न आहे. तुम्ही म्हणता जनता या दोघांची त्या पद्धतीनं मूल्यमापनातून ताकद जोखत असते. तुमच्या लेखी मुख्यमंत्री पदाच्यासाठी महाराष्ट्रातलं सक्षम नेतृत्व कोण? माझ्या लेखी महाराष्ट्रामध्ये आज रोजी महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकेल अशा पद्धतीचे 3 नेते आहेत. नंबर 1, आज या ठिकाणी राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे. नंबर 2, त्या ठिकाणी आताचे उपमुख्यमंत्री ज्याचा नंबर 1 मुख्यमंत्री म्हणून केला ते देवेंद्रजी फडणवीस. आणि नंबर 3 माझे नेते आदरणीय अजितदादा पवार. या सगळ्या परिस्थितीमध्ये जी मला मध्ये मध्ये फोन येतात त्यामुळे ते जी आपण डीएनडी मोड ऍक्टिव्ह करा. आपण 3 नावं सांगितलीत. आपण आपला डीएनडी मोड ऍक्टिव्ह करून फ्रेम लॉक करेपर्यंत मी पटकन विकासजी लवांडे यांच्यापर्यंत जाऊन येतो आणि मग आपल्यापर्यंत पुढचा प्रश्न घेऊन येतोय. विकासजी लवांडे, दादा गटाच्या कडून मुख्यमंत्री पदाच्यासाठी पसंतीचा क्रम सुद्धा आलेला आहे. आता मला आपण पटकन सांगा, तुमच्याकडे उद्या जर वेळ आली तर मुख्यमंत्री कोण होणार? मवियाचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार हे आता निघून गेलेले आहेत तुमच्याकडून आणि तिकडे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील असं संजय राऊत रोज सांगतायत. विकासजी 90 सेकंद पूर्ण वेळ. प्रसादजी या राज्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित आहेत, त्याच्यावर डिबेट व्हायला पाहिजे. पुढचे मुख्यमंत्री कोण वगैरे वगैरे सगळे जनतेच्या हातात आहे. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे, आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही नाही. आणि अध्यक्षीय लोकशाहीमध्ये उमेदवार जाहीर करतात, आपल्याकडे संसदीय लोकशाहीमध्ये लोक आपला आमदार निवडतील आणि आमदारांच्यातनं आपला नेता निवडला जातो. ही आपली आतापर्यंतची 75 वर्षाची लोकशाहीतली परंपरा आहे. आणि राज्यामध्ये आज आरोग्याचे इतके मोठे प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण खरं बोलायला पाहिजे. सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर विदर्भातले शेतकरी त्रस्त आहेत, कांद्याच्या प्रश्नावर शेतकरी त्रस्त आहेत, टोमॅटोच्या प्रश्नावर त्रस्त आहेत. दुसरी गोष्ट, आरोग्याच्या प्रश्नावर आपण पाहिलं असेल की 125 मुलं आज आरोग्याच्या त्या गैरसोयी आणि औषधाच्या उपचाराविना दगावलेली आहेत या राज्यामध्ये. महिलांचे प्रश्न इथं गंभीर आहेत, क्राईम रेट या राज्यातला वाढलेला आहे. या सगळ्या ज्वलंत प्रश्नावर आपण डिबेट का घेत नाही, मला कायमचा प्रश्न पडतो. आपण ह्या ज्या काय स्वप्नवत किंवा काल्पनिक प्रश्नावर आपण चर्चा करण्यापेक्षा जनतेचाही वेळ आणि आपलाही वेळ जातो, त्यामुळे आपल्याला टीआरपी सुद्धा मिळत नाही. क्या बात. विकासजी लवांडे, आपल्याला आमच्या टीआरपीची खूप काळजी आहे हे ऐकून मला भरून आलेलं आहे आणि भविष्यात मी आमच्या टीआरपी वाढवण्यासाठी तुमच्याकडे येईनच. मुद्द्यावर यायचं आहे आज. आजची चर्चा ही अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाची चालली आहे. तुम्ही आम्हाला सल्ले दिले, धन्यवाद. आता आपण ते सल्ले बाजूला ठेवू, मुद्द्यावर येऊ. मला पटकन उमेशजींपर्यंत पोहोचायचं आहे. उमेशजी, आपण विकास लवांडेंना संधी दिली आणि टीआरपी नसून सुद्धा या चॅनलवरच्या चर्चेत ते येतात, याच्याबद्दल तर मला खूपच त्यांचा गर्व वाटायला लागलेला आहे. आता मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री पदाच्या साठीची नावं विचारली तर तुमच्याकडे नावं तयार मिळाली, विकासजींना तर नावंही सांगता नाही आलेली आहेत. उमेशजी, अशी इतकी वाईट अवस्था का व्हावी त्यांची? शेवटी तुमचं स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणते विषय घ्यायचे, परंतु लोकांच्या प्रश्नावर जर आपण डिबेट घेतले तर लोक आवर्जून ते पाहतील. अहो विकासजी, तुम्ही सोयीस्कररित्या कदाचित आमचं चॅनल पाहता. आम्ही लोकांच्या समस्यांची चर्चा दररोज करतो. तुम्हाला रोज त्यात बोलवायला लागेल मला त्याचं बघू नंतर. आता जरा उमेशजींचं ऐका. उमेशजींना मी प्रश्न विचारलाय. उमेशजी, मी प्रश्न परत एकदा ठेवतो. ज्या वेळेला तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला पसंतीक्रम विचारला, तुम्ही पटपट 3 नावं देऊ शकलात. सुप्रिया गटाला नावं पण नाही देता आली आणि मवियाचा मुख्यमंत्री कोण हेही नाही सांगता आलं. बोला उमेशजी, आपण बोलणार आहात. विकासजी आता ज्या स्तरावर त्या ठिकाणी काम करतात त्या तिथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्या पक्षातलं कोणतरी मोठं व्हावं याच्याऐवजी दुसऱ्याच पक्षातलं कोणतरी मोठं झालेलं आम्हाला जास्त आनंद होतो. अशा पद्धतीची इनपुट देणारी जास्त मंडळी झाले, त्यामुळे त्यांना ती नावं कदाचित सांगता आले नाहीत. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री 10 वर्षापूर्वीच झाला असता. फक्त आम्हाला
अमुक एकाचं नाव पुढं यायला नको असं वाटून कदाचित त्यावेळेला मुख्यमंत्रीपद आपल्याकडे संधी असतानाही नाकारलं गेलं. हे कदाचित आता ते लक्षात यायला लागलेलं आहे. मला आता बोलायचंय या एक गोष्ट आहे. मुद्द्यावर. आता नाही या मुद्द्यावर मला बोलायचंय. मध्ये फक्त मध्येच बोलू नका, कृपा करा. आता इतके वर्ष टीव्ही चॅनलवर येतात, आता मला झाली 10-12 वर्ष, त्यामुळे मला जरा थोडस त्यातलं समजायला लागलंय की मध्ये बोलल्यानंतर कुणाला काही कळत नाही. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादा पवार यांच्या संदर्भानं आजचं पवार साहेबांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्यामध्ये कदाचित त्यांचा अर्थ असावा की आता 1 वर्षावर निवडणुका आलेल्या आहेत आणि या काळामध्ये आताचे मुख्यमंत्री बदलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं जाईल हे कदाचित त्यांना स्वप्नवत त्या ठिकाणी वाटत असावं. परंतु अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री होण्याच्या कुवतीचे नसते किंवा त्या योग्यतेचे नसते तर दादांना राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा विरोधी पक्षनेता हे केलं गेलं नसतं. मुख्यमंत्री पद जे आहे ते या संदर्भानं आपल्याकडं मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये जी. फक्त 1 किंवा 2 आमदार कमी असताना उद्धवजी ठाकरेंच्याकडून पुढचे 2.5 वर्ष तरी मागता आलं असतं. परंतु मुख्यमंत्री पद मागितलं की अजितदादांनाच ते द्यावं लागेल. कदाचित कुणाला तरी वाटत असेल जी उमेशजी आपल्याला उमेशजी होत द्यायचं नाही. अत्यंत कळीच्या मुद्द्यावर आपण चर्चा आणलीत. मला त्यानिमित्तानं एक छोटा उपप्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि त्यानंतर मी विश्लेषणाच्या साठी आपल्यासोबत असलेल्या मधुकर पाटील यांच्याकडे आधी आणि त्यानंतर विकासजी लवानरेंपर्यंत पोहोचेन. उमेश पाटील, आपण जे मुद्दे उपस्थित करता आहात ती खरी सल आहे आणि ती दादांच्या मनातली सल आहे की संधी असताना संधी दिली गेली नाही आणि इतर वेळेला मात्र हवं तसं वापरलं गेलं. हे अजितदादांनी अनेकदा बोलून दाखवलेलं आहे चर्चेत. मला आपल्याला असं विचारायचं आहे की संधी आली तर ती अजितदादांना द्यावं लागेल, ती अजित पवारांना द्यावी लागेल, हे जेव्हा कोणाला तरी सलत असतं तेव्हा त्याचा परिपाक हा पक्षांतर्गत फुटीमध्ये होतो का? एक लक्षात घ्या, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत एखाद्या कुवत असतानाही जर डावललं जात असेल तर त्याचा विस्फोट होतो आणि ही बाब जी आहे ती काँग्रेस पक्षामध्ये जी उमेशजी, आपला संपर्क तुटतोय आणि तुमचं वाक्य शेवटचं असं होतं की एखादा मर्यादेच्या पलीकडे सहन करणं शक्य नसतं, त्याचा स्फोट होतो आणि ते काँग्रेस पक्षात आपण पाहिलेलं आहे. अगदी निश्चित हे पाहिलेलं आहे. काँग्रेसच 3दा शरद पवारांनी फोडलेली आहे हे महाराष्ट्रात प्रत्येक लहान मुलाला सुद्धा माहिती आहे. मला पटकन मधुकर पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मधुकर पाटील, तुमच्या लेखी अजित पवारांचं मुख्यमंत्रीपद हे कोणाच्या डोळ्यात सलतं? नाही, मुळात 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही खऱ्या अर्थानं कोल्हापुरात झालेली आहे. त्याची पहिली बैठक 1999 साली कोल्हापूरमध्ये झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात पवार साहेबांना अनेक वेळा प्रश्न विचारला होता की आपल्याकडं संख्याबळ जास्त असताना सुद्धा आपण उपमुख्यमंत्री पद का घेतलं? तर त्यावेळी पवार साहेबांचं उत्तर असं होतं की माझ्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पद घेतलं तर बाकीची जी खाती आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल. पक्षाचा विस्तार जर मला करायचा असेल तर खालची खात्यावरती मला समाधान मानावं लागेल आणि म्हणून त्यावेळी पवार साहेबांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नसावं असं प्रथमदर्शनी निदर्शनास येतंय. आता राहिला प्रश्न आपला जो अजितदादा पवार साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात आहे. मला एका गोष्टीचं कौतुक वाटतं की अजितदादा पवार यांच्याकडं खूप मोठी क्षमता आहे, ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. सहकार, राजकारण, उद्योग, शेती, दुग्ध व्यवसाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा 2 प्रकारचे नेते असतात. एक दिल्लीतून आलेलं नेतृत्व आणि दुसरं गावातून गल्लीतून तयार झालेलं नेतृत्व. अजितदादा पवारांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं पाहावयास मिळते की हे गावातून, ग्रामीण भागातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे. ज्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व समस्या माहिती आहेत, लोकांची नावं माहिती आहेत, उद्योग समूह माहिती आहेत आणि त्यांना कशा प्रकारे मदत करायची याचा एक हातखंडा हा अजित पवारांच्याकडे आहे. आणि म्हणून या भूमिकेमुळे अजित पवार हे अनेक लोकांना, म्हणजे आपल्या पक्षात आपले समर्थक असतात, पण विरोधी पक्षामध्ये सुद्धा अजितदादांचे काही समर्थक आपल्याला सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये पाहायला मिळतात. तुमच्या लेखी मधुकर पाटील, आता विकास लवांडेंपर्यंत जाण्याची वेळ जवळ येते, पण तत्पूर्वी एक पटकन छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या लेखी संधी आली तर अजित पवार मुख्यमंत्री झालेले तुम्हाला दिसतायत का? आणि जर संधी नाही आली तर मवियात कोणीतरी एक उरलंय का की जो आता मुख्यमंत्री होऊ शकतो? नाही, सध्याच्या राजकारणामध्ये अजितदादा पवारांना संधी जर मिळाली तर निश्चितपणे महाराष्ट्र पुढे जाईल असं मला वाटतं. कारण गेल्या दादांचा 1991 पासून
2023 पर्यंतचा जर आपण राजकारणाचा अभ्यास केला, जी. जिल्हा बँक, लोकसभा, विधानसभा या सगळ्या क्षेत्रामध्ये अजित पवारांचे बारकावे आपल्याला पाहायला मिळतं. जिथं संधी मिळेल तिथं अजित पवारांनी स्वतःच्या नेतृत्वाचा एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. हे आपण महाराष्ट्राच्या आपण राजकारणात आपण वेळ मर्यादेमध्ये आहोत आणि मला वेळ मर्यादेमध्ये पुढची संधी ही विकासजी लवांडे यांना द्यायची आहे. विकासजी, आपण इंटरनेटच्या माध्यमातून नीट आणि स्पष्टपणे आता आमच्याशी जोडले गेलेला आहात असं मला समजतंय. मला पटकन आपल्याला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला संभाव्य शक्यतांची चर्चा येते त्यावेळेला एखादी गोष्ट स्वप्नवत आहे अशी भविष्यवाणी आपलं नेतृत्व करतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते सांगतात की राज्यात मवियाचंच सरकार येणार आहे. मविया अस्तित्वात आहे का सरकार येण्यासाठी? मविवा अस्तित्वात आहे की नाही हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. जरी प्रसाद काथेजींना माहित नसलं तरी संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. मवियाची आणि इंडियाची बैठका होतात, त्या मवियाचं आणि इंडियाचं काय चाललंय संबंध राज्याला आणि देशाला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला माहित असलं नसलं त्यांनी काही फरक पडत नाही. मुद्दा राहिला अजितदादांच्या कुवतीचा. मगाशी उमेश पाटील म्हणाले कुवत कुवत कुवत. अहो, कुवत असलेले इतर राज्यामध्ये 100 लोक आहेत. कुवत कोणाची नसते आणि कोणाची असते हे जनता ठरवते. जनतेच्या माध्यमातून 145 आमदार ज्याच्या पाठीशी आहेत त्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळत असते. जर 5 वर्षापूर्वी विचारलं असतं कोणाला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत का, तर कोणी नाही म्हणलं असतं. याच्या आधी देशातली अनेक उदाहरणं देता येतील आपल्याला. पंतप्रधान असे होऊन गेले. इंद्रकुमार गुजराल साहेब असतील, देवेगौडा साहेब असतील, चंद्रशेखर साहेब असतील, अशी अनेक नावं सांगता येतील आपल्याला की ते पंतप्रधान होऊन गेले या देशाचे. राज्यात सुद्धा अनेक मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत. मुद्दा असा आहे की 145 जी फिगर लागते, जो आकडा बहुमताचा लागतो, ज्यांच्या पाठीशी आहे का. तर एका बाजूला भारतीय जनता पार्टीला इकडे मोठा भाऊ म्हणून वागायचं असतं आणि इकडे उमेश पाटील सांगतायत की अजितदादा कुवत आहे, अजितदादा मुख्यमंत्र्याची पदाची उमेदवार. उमेश पाटलांना विचारायला लागत नाही का भारतीय जनता पार्टीला? मोठ्या भाऊला विचारायची गरज वाटत नाही का? त्यांची परवानगी आहे का? घेतली का परवानगी? आणि इथे मोठा भाऊ दिल्लीत बसलेला आहे. कारण पालकमंत्री पद मिळवण्यासाठी सुद्धा याच्या आधी दादांना दिल्लीत जावं लागत नव्हतं. त्यामुळे अजितदादांचं विश्लेषण करताना शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचे अजितदादा आणि पवार साहेबांना सोडून गेलेले अजितदादा, अशा 2 भागात अजितदादांचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल. ठीक आहे. आणि उमेश पाटील आहेत तिथे आपल्या सोबत आणि उमेश पाटील त्याचं लगेच उत्तर देतील. मगाशी इंटरनेटच्या कनेक्शनमुळे त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं होतं. उमेशजी, आपल्यासाठीचाही वेळ 90 सेकंदाचा पूर्ण वेळ असेल. आपण उत्तर देणार आहात विकास लवांडेंनी घेतलेल्या आक्षेपांबाबत. कसं आहे, कुवत जे आहे ती राज्याचा मुख्यमंत्री ते मुख्यमंत्री पदाच्या कुवतीचा असला पाहिजे. हे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून, नागरिक म्हणून तरी आपल्याला वाटलं पाहिजे. आणि ही वस्तुस्थिती. आणि अजितदादांची कुवत आहे. 100 जण कुवतीचे महाराष्ट्रामध्ये मग होते, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री करायचा होता ना. राष्ट्रवादी पार्टीचा मुख्यमंत्री न करता ज्यांनी खायला नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ असं म्हणणारे आणि पवार साहेबांना मैदाचं पोतं म्हणणारे आणि त्याचबरोबर सगळ्यात घाणेरड्या भाषेमध्ये ज्यांनी पवार साहेबांवर टीका केली त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या करता आपण सर्वस्व पणाला लावलं. तेच तसंच सर्वस्व पणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मुख्यमंत्री पदाला करण्याच्या करता आपण का नाही लावू शकलो? आपल्या पक्षामध्ये त्या कुवतीची माणसं नव्हती का? मग कुवतीची गरज असते, मग बिनकुवतीची माणसं कुठेही बसवली तरी चालतात का? हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि काय असतं की ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून द्यायची लायकी नसलेली माणसं आहेत ना, यांना ज्या वेळेला दरबारांमधून, दरबारी संस्कृतीमधून महत्व दिलं जातं त्यावेळेला अशा पद्धतीची विचारांची मांडणी करणाऱ्यांची फौज त्या ठिकाणी उभी राहते. आणि त्यातून काय होतं की ती सतत त्या फौजेचा गलगलाट ऐकून कुणीही उद्याच्याला आपल्याला आशीर्वाद मिळाला की मुख्यमंत्री केलं तरी चालतं, कुणालाही नेतृत्व दिलं तरी चालतं. त्यामुळे अशा पद्धतीची कुवतीवर विश्वास नसलेली, मेरिटवर विश्वास नसलेली माणसं जी आहेत ती अशा पद्धतीची वक्तव्य करत राहतात. ठीक आहे. उमेशजी पाटील, आपण आपला मुद्दा स्पष्टपणे मांडलात, पण तत्पूर्वी तो मांडत असताना एक आक्षेप आणि प्रतिवाद विकास लवांडे मागत होते. वेळ मर्यादा विकास लवांडे, 30 सेकंद पटकन उरलेली आहेत. आपण आपला प्रतिवाद करावा. एक छोटा प्रश्न त्यानंतर माझा उमेश पाटलांसाठी असणार आहे. विकासजी, आपली वेळ सुरू होतीये, 30 सेकंद. महाविकास आघाडीचं निर्मिती कशी झाली, महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंकडे कसं गेलं
हे महाविकास आघाडीतल्या त्यावेळेच्या सगळ्या मंत्रीपद घेतलेल्या एकनाथ शिंदे, अजितदादा वगैरे सगळ्यांना माहित आहे, उमेश पाटलांना जरी माहित नसलं तरी. आणि भारतीय जनता पार्टीने जसं काय अजितदादांचं कौतुक केलं होतं, अजितदादांना सन्मान पत्र दिली होती. गेल्या 8-10 वर्षामध्ये सर्वाधिक बदनामी जर कोणी केली असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेली होती अजितदादांची. जलसंपदा घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीस आणि आता शपथविधी आता घेतल्याच्या आधी 4 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे. त्यामुळे अजितदादांची बदनामी करणाऱ्यांच्या सोबत अजितदादा जाऊन बसलेले असतील तर त्याचे त्यांना लखलाप आहे. आणि ठीक आहे. मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न का वाटतंय? कारण पालकमंत्री होण्यासाठी दिल्लीत जावं लागलं, आता मुख्यमंत्री होण्यासाठी काय करावं लागेल? देश जाणतोय, महाराष्ट्र जाणतोय. ठीक आहे. आपण पटकन वेळा मर्यादेमध्ये 30 सेकंद आणखीन शेवटच्या टप्प्यातली पटकन उमेश पाटलांना देतोय. उमेश पाटील, तुम्हाला असं वाटतं का अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याच्यासाठी आणखीन काहीतरी नमावं लागेल? एक लक्षात घ्या, अजितदादा हे कधीही नमणारे नेते नाहीये. ते त्यांना विकास लावंडेंना पण चांगलं माहित आहे. पवार साहेबांना ज्यांनी ममद्या हा शब्द वापरला, पवार साहेबांना ज्यांनी मैद्याचं पोतं शब्द वापरला, ज्यांनी दलितांच्या बद्दल खायला नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ असं म्हणणाऱ्यांच्या आमचा शत्रू बाबतीमध्ये भाजपा नंबर 1 आहे. भाजप नंबर 1 आहे. कोण आहे सांगा? सांगा. तुमचा शत्रू नंबर 1 कोण आहे सांगा? तुम्ही बोलताना मी मध्ये आमचा बोलतो. राजकीय शत्रू भारतीय जनता पार्टी RSS आहे. तुमचा शत्रू नंबर 1 कोण आहे? तुम्ही मध्ये बोलू नका. फक्त आमचा शत्रू तुमचा शत्रू नंबर 1 कोण आहे सांगा? एक लक्षात घ्या, देशाच्या विकासाच्या विरोधात असणारे आमचे शत्रू क्रमांक 1 आहे, तेवढं लक्षात ठेवा. फक्त मी जे बोलतो ना मध्ये फक्त बोलू नका. मी कधी तुमचा शत्रू नंबर 1 सांगा ना कोण आहे? तुमचे शरद पवार 1 नंबर शत्रू विकास आहेत का लवांडे सध्या? बोलले ते. विकास लवांडे उत्तर दिलं उमेश पाटलांनी. मला वेळ कमी पडतोय. उमेश पाटील यांचा वेळ सुरू आहे, ते उत्तर संपवत आहेत. उमेशजी, मला एकच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं आजपर्यंत भारतीय विरोधात असल्यानंतर एकमेकावर आरोप होतात, परंतु अशा पद्धतीचं महाराष्ट्रामधल्या दलित समाजाची, मागासवर्गीय समाजाची ज्यांनी अपमानास्पदरित्या कुचेष्टा केली, त्या शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या अशा पद्धतीची कुचेष्टा त्या शिवसेनेनं केलेली होती. महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाला लांड्यानं म्हणून जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला जायचा. त्यांना मुख्यमंत्री करण्याच्या करता त्यावेळेला हा पुरोगामित्वाचा विचार कुठे गेला होता विकास लावंडेजी? त्यावेळेला हा धर्मनिरपेक्ष विचार कुठे गेला होता? उद्धव ठाकरेंनी जाहीर केले त्यांचं हिंदुत्व शेंड जाण्याचं नाही. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व शेंड जाण्याचं जाहीर केलं. फक्त बोलू नका, ही घाणेरडी सवय आहे. मी जर मुख्य प्रवक्ता माझ्या पक्षात असतं तर मी काढून टाकलं असतं. तर एक लक्षात घ्या. जी हॅलो जी, आपला वेळ संपत आलाय. उमेशजी पटकन. एक लक्षात घ्या की त्यांच्या बरोबर हे लोक आज त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री केला. आणि हा काय सांगाल विचारधारेचं महत्व? शिवसेनेची हिंदुत्ववाद आज तुम्हाला कसं काय चालला त्या वेळेला? आणि भारतीय जनता पार्टीला 2014 अहो चला सोडून द्या. ठीक आहे. अहो बदला, तुम्ही विरोधात असल्यानंतर विरोधात बोलणारच ना. तुमचा काय अर्थ करणार का ते विरोधक म्हणून? ते आपण विरोधात म्हटल्यावर आपल्यावर टीका करणारच ते. तुम्ही करत नव्हता टीका भारतीय जनता पार्टीवर. शिवसेनेने टीका केली नव्हती. देशाच्या पंतप्रधानांना बाळासाहेब ठाकरेंनी काय ममद्या म्हणून पवार साहेबांचा उल्लेख केला होता. देशाचे पंतप्रधान बोलले. आज तुम्हाला लाज नाही वाटत त्यांच्या बरोबर असताना? ते ज्यांनी पवार सर्वाधिक भारतीय जनता पार्टीने केली. अहो ते आरोप केले, सिद्ध झाले का आरोप? आरोप विरोधात कुणीच करतो. विरोधकांचं कामच आहे. आम्ही सुद्धा विरोधात होतो. खोटे होते की खरे होते? हे आरोप खरे होते का खोटे होते न्यायालय ठरवेल. ठीक आहे. मला या दोघांच्या दोघांच्या शब्दबाणांमध्ये हस्तक्षेप करावा लागतोय. उमेश पाटलांनी मांडलेली भूमिका तुटत का होईना पण पूर्णपणे पोहोचलेली आहे अशी अपेक्षा आहे. आपल्याला या चर्चेला वेळेची मर्यादा आहे याची आठवण सर्व मान्यवरांना करून देतो आणि ते आपण सर्व सहभागी झालात त्यासाठी तुमचे आभारही व्यक्त करतो. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.